गरिबीवर मात करून गजाननचे 12वीत उल्लेखनीय यश, कला शाखेत चांदूर बाजारात पहिला, देशाच्या संरक्षणासाठी लढण्याचा संकल्प। 18-20 दारिद्र्याने ग्रासलेलं कुटुंब, वडील मनोरुग्ण, आई दुसरीकडे घरकाम करून लहान बहिणीच्या शिक्षणासह कुटुंबाची उपजीविका पार पाडते। अशा गरीब कुटुंबातील मुलगा गजानन सुभाष उईके याने स्वतः मोलमजुरी करून कोणत्याही प्रकारची ट्यूशन न लावता 12वीत परिस्थितीवर मात करत 12वीच्या परीक्षेत 80.67% गुण प्राप्त करून कला शाखेत चांदूर बाजारात प्रथम येऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। आपल्या भविष्यातील ध्येयाबद्दल त्याला विचारणा केली असता इतरांप्रमाणे डॉक्टर, वकील, सीए वगैरे होण्याची इच्छा त्याने व्यक्त न करता सैन्यात भरती होऊन सीमेवर देशाचं संरक्षण करण्याचा संकल्प असल्याचं अभिमानानं सांगितलं। तालुक्यातील खरवाडी येथील झोपडपट्टी परिसरात अत्यंत गरीब कुटुंबातील गजानन सुभाष उईके हा रोजंदारीवर मोहन साकोरे यांच्या शेतातील पोल्ट्री फार्मवर 300 रुपये रोजाने काम करतो, तर आई सरिता गावातील लोकांच्या घरची धुणी भांडी करून परिवाराची उपजीविका चालवते। गजाननचे वडील मनोरुग्ण आहेत, तर लहान बहीण शिक्षण घेत आहे। गजानन चांदूर बाजार येथील गोसी टोंपे महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत होता। सकाळी 6 ते 7 साकोरे यांचे पोल्ट्री फार्मवर काम, दुपारी 12 ते 5 महाविद्यालयात शिक्षण, सायंकाळी 6 ते 7 शेतावर काम, रात्री 11 वाजता अभ्यास अशी गजाननची दिनचर्या होती। मंगळवारी 12वीत जाहीर झालेल्या निकालात गजानननं 600 पैकी 484 गुण प्राप्त करून 80.67% गुण प्राप्त केले। त्याला शिक्षणशास्त्र विषयात 91% गुण, अर्थशास्त्रात 90%, समाजशास्त्रात 83, भूगोलमध्ये 88, मराठीत 86, इंग्रजीमध्ये 46 गुण प्राप्त झाले आहेत। या यशामध्ये टोंपे महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांचं प्रोत्साहन मिळाल्याचं गजानन सांगतो। 12वीत उत्तीर्ण झाल्याची बातमी गजाननला कळली तेव्हा तो साकोरे यांच्या शेतात मजुरी करत होता। गोसी टोंपे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रणित देशमुख, पत्नी तृप्ती देशमुख, पत्रकार सागर सावळे, सुयोग गोरले यांनी गजानन काम करत असलेल्या साकोरे यांचे शेतात जाऊन त्याचे पुष्पगुच्छ देऊन आणि पेढ्या भरवून अभिनंदन केले। गजाननच्या या यशाचे सर्व परिसरात कौतुक होत आहे। 12वी परीक्षेमध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी गजानन उईके याने कला विभागातून प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे। गजानन उईके हा खरवाडी या छोट्याशा खेड्यामध्ये एका फॉर्मवर काम करणारा विद्यार्थी आहे। याने 12वीच्या परीक्षेमध्ये 4 विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहे। अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत आणि अशी अतिशय प्रामाणिकपणे त्याने केलेली मेहनत म्हणून आज गजानन उईकेला या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते। अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गजाननने या संपूर्ण परिस्थितीवर मात करून अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याने विविध विषयामध्ये जे प्रावीण्य प्राप्त केलं त्याबद्दल आमच्या संपूर्ण महाविद्यालयाच्या वतीने आणि महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीची त्याला हार्दिक शुभेच्छा देतो। माझं नाव तर गजानन सुभाष उईके आहे। मी कामाला जाऊन सुद्धा घरी अभ्यास करायचो, रात्री 11 वाजेपर्यंत तर करायचो, सकाळी लवकर उठून सुद्धा अभ्यास करायचो। त्यामुळे माझ्या सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने मी 80% घेऊ शकलो। काही नाही तर सर माझं सर्व शिक्षकांचं सहकार्य मला होतं, त्यामुळे मी हे सर्व करू शकलो। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा।